नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी एकदम टेस्टी लागणारी फुलगोबीची भाजी कशी करायची ते बघत आहे। तर एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी केलेली आहे। झटपट होणारी फुलगोबीची सुकी भाजी आहे। बघा किती छान दिसते। मुळात म्हणजे आपण यामध्ये फक्त 2 चमचे पाणी वापरून ही फुलगोबीची भाजी वाफेवर शिजवून घेतली आहे। मस्त अशी चविष्ट लागते। मसाला आतपर्यंत मुरतो यामध्ये आणि खायला तर खूप छान लागते। पोळी सोबत खाऊ शकता तुम्ही किंवा मग भातासोबत सुद्धा खाऊ शकता। टिफिनसाठी झटपट होणारी ही भाजी आहे। घाई गडबड आहे, वेळ भरपूर कमी आहे, तर मग ही फुलगोबीची सुकी भाजी पटकन तुम्ही बनवू शकता। झटपट अशी तयार होते। खाण्यासाठी मस्त अशी टेस्टी भाजी आहे। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवर्जून शिकायची असेल तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा संपूर्ण बघायचा आहे। अजिबात कुठेही स्किप करून बघू नका। ही भाजी मी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त अशी सोप्या पद्धतीने आपण हे फुलगोबीची भाजी बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊया। तर इथं पाव किलो फुलगोबी घेतला आहे। बघा त्याच्या अशा छान बारीक बारीक फोडी करून घेतल्या, जेणेकरून पटकन अशा शिजतील म्हणून। आपण यामध्ये फार कमी पाण्याचा वापर करून ही फुलगोबीची भाजी करणार आहोत। तर त्यासाठी साहित्य फार कमी लागेल। अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 1 वाटी कोथिंबीर आहे। एक इथं मोठ्या आकारामध्ये कांदा घेऊन बारीक कट केला। मोठ्या आकारामध्ये टोमॅटो आहे, ते सुद्धा बारीक कट करून घेतलं। चला तर मग लगेच आपण फुलगोबीची भाजी करायला वळूया। आता इथे गॅसवर पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं। यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल हलकंसं गरम सुद्धा करून घ्यायचं आहे। बघा इथं तेल हलकंसं गरम झालं। यामध्ये आपल्याला लगेच जिरं घालून घ्यायचं आणि लक्षात ठेवा जिरं हे व्यवस्थित फुलायला हवं। बघा इथं मस्त असं जिरं फुललं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा हा खमंग असा सोनेरी रंगावर परतून घेऊयात। बघा कांदा मस्त असा सोनेरी रंगावर खरपूस भाजून घेतला। आता यामध्ये जाईल टोमॅटो आणि टोमॅटो हा लवकर शिजावा म्हणून यामध्येच घालून घ्यायचं मीठ। मिठामुळे टोमॅटो लवकर शिजण्यात मदत होतो। हा टोमॅटो सुद्धा मस्त असा मऊ होईपर्यंत शिजून घेऊया। बघा इथं टोमॅटो सुद्धा मऊ असा शिजला आहे। आता यामध्ये घालून घ्यायचं आलं लसूण पेस्ट आणि ही आलं लसूण पेस्ट 2 मिनिटासाठी तेलामध्ये हलकीशी परतून घेऊया। बघा इथं मी मस्त ही आलं लसूण पेस्ट कांदा टोमॅटो सोबत परतून घेतली। सुके मसाले घालायचे। यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि हे मसाले व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे। इथं हा मसाला व्यवस्थित 3-4 मिनिटासाठी छान तेलामध्ये परतून घ्यायचा। मस्त हे मसाले तेल सुटेपर्यंत इथं मी परतून घेतले। तुम्ही बघू शकता छान मसाल्याला तेलाचं कोटिंग आलं आहे। आता यामध्ये आपल्याला फक्त 2 चमचेच पाणी घालायचं आहे। बघा इथं वाटीमध्ये मी 2 चमचे पाणी घालून घेतलं। यामध्ये आपण फार कमी पाण्याचा वापर करून ही फुलगोबीची भाजी बनवणार आहोत। एकदा या पाण्यामध्ये व्यवस्थित हे मसाले 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे। बघा मसाल्याचं काय कलर कॉम्बिनेशन दिसते, छान असं जबरदस्त आणि मसाल्याचा सुगंधही खूप छान येत आहे। आता यामध्ये आपल्याला हे फुलगोबी घालून घ्यायचे आहे। बघा सर्वप्रथम मी हे धुवून घेतली आणि नंतर त्याच्या बारीक बारीक अशा फोडी करून घेतल्या, जेणेकरून पटकन अशा शिजतील। एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये फार पाणी घालू नका। मस्त हे चमचमीत अशी भाजी होते। एकदा परतून घेऊयात हे छान मसाल्यामध्ये। बघा हे फुलगोबी मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी कोट करून घ्यायची, जेणेकरून सगळा मसाला या कोबीमध्ये उतरेल। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। आता यावर ठेवूयात झाकण। एकदम कमी आचेवर गॅस करून घ्यायचा आणि ही भाजी 10 मिनिटासाठी मस्त अशी शिजवून घ्यायची आहे। फक्त पाण्याचा 2 चमचेच वापर करायचा, तेवढंच पाणी घालायचं आणि तेवढ्या पाण्यात ही गोबी व्यवस्थित शिजेल। आता 10 मिनिटे कमी आचेवर ही भाजी शिजून घेऊया।
बघा इथे 10 मिनटं झाली आहे. झाकण उघडून बघूया. तुम्ही बघू शकता मस्त भाजी शिजून तयार आहे आणि यातील गोबीसुद्धा व्यवस्थित शिजला आहे. बोटावर छान मॅश होते. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि परत एकदा ही भाजी मिसळून घ्यायची. बघा इथं मी कोथिंबीर व्यवस्थित या फुलगोबीच्या भाजीमध्ये व्यवस्थित अशी मिसळून घेतली. आता गॅस करूया बंद. बघा मस्त इथं चटपटीत अशी झटपट बनणारी फुलगोबीची भाजी बनून तयार आहे. याला फुलगोबीची सुकी भाजी म्हटलं तरी चालेल. फार तर यामध्ये 2 चमचे पाणी घालून आपण ही भाजी केली आहे. झटपट बनवून अशी तयार होते आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते आणि वाफेवरच ही भाजी शिजून तयार होते. टिफिनसाठी झटपट ही भाजी बनवून रेडी होते. तुम्ही सुद्धा नक्की ही एकदा करून बघा. तुम्हाला खूप आवडणार आहे आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.